नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 28 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025 आपण परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही विषयाने आहे A to Z प्रश्नांचा मित्रांनो आपण सराव करत आहोत, ज्यामध्ये आपण सर्व काही अतिसंभव प्रश्न व त्यासोबतच 2023 साली जेवढे काही TCS DMR ने विचारलेली काही प्रश्न आहेत ते संपूर्ण काही यामध्ये आपण इन्क्लूड केलेली आहेत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या येणाऱ्या 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसेच मित्रांनो, बरेच विद्यार्थी जे आहे जे की DMRच्या आता एक्झाम संदर्भाचे अपडेट संदर्भात अनेक कमेंट्स करत आहेत। तर मित्रांनो, मी त्या विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छितो की अजूनही कसल्याही प्रकारचा जो काही एक्झामचा अपडेट आहे किंवा एक्झाम संदर्भाची माहिती आहे ती DMRनं अजूनही कोणालाही दिलेली नाही आहे। जे आमचं चॅनल असो किंवा तुम्ही इतर चॅनलवर पाहत असाल जे की दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, त्यामुळे मित्रांनो अजूनही परीक्षेचे काही अपडेट वगैरे आलेले नाही आहेत। मे बी ही एक्झाम सप्टेंबरपर्यंत तुमची क्रॉस होऊ शकते। सप्टेंबरपर्यंत ही तुमची एक्झाम जे की परिपूर्ण होणारी असेल, तर ऑगस्टमध्ये तर चान्सेस नाच्या बरोबर आहेत। त्यामुळे ही एक्झाम सप्टेंबरपर्यंत कशीही लांबू शकते, कारण का या एक्झामसाठी भरपूर प्रमाणामध्ये अर्ज जे की गेलेले आहेत। तर याची ऑगस्टच्या एंडमध्ये किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकपर्यंत याची एक्झाम जी आहे थोडक्यामध्ये होणारी असेल, तर अशी मी तुम्हाला माहिती देतो। आणि याचा आपला एक सविस्तर व्हिडिओ जो की लवकरच आपण आपल्या लाईव्ह फॉर्मॅटच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स पाहायला मिळतील। तर मित्रांनो, पाहू आपल्या आजच्या या भाग आपण काही या व्हिडिओमधले इम्पॉर्टंट प्रश्न। तर यातला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, तर GUE म्हणजे काय? तर GUE चा याचा फुल फॉर्म काय होतो किंवा याचा जो पूर्ण अर्थ आहे तो काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की ग्राफिकल युजर इंटरफेस हा जो थोडक्यामध्ये याचा पूर्ण रूप होणार असेल। तर परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही IT इन्फॉर्मेशन ॲक्टचे प्रश्न आहेत, त्यासोबतच RTI ॲक्ट आणि MPSC ॲक्टचे जेवढे काही IMP प्रश्न आहेत ते तुम्ही पाहून जा। परीक्षेमध्ये यावर तुम्हाला आधारित प्रति टॉपिक 3-3 तरी प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा एक प्रश्न तरी तुम्हाला हा 100% परीक्षेमध्ये फिक्स हा असतो म्हणजे असतो। जर आपण 2023 ची प्रश्नपत्रिका पाहिला तर त्यामध्ये ह्या टॉपिकवर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न होता म्हणजे होताच मित्रांनो, कारण का हे टॉपिकच आहेत इम्पॉर्टंट, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणारच। त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन नंबर 2 असा आहे, डॅश हे सर्वसामान्यपणे वापरले जाणारे ॲप्लिकेशन्स दर्शवणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स आहेत, तर काय? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की आयकॉन्स। तर आयकॉन्स जे असतात जे आहेत जे की सर्वसामान्य वापरला जाणारे ॲप्लिकेशन दर्शवणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स आहेत, ज्याद्वारे आपण एखादं ॲप्लिकेशन्स हे कोणत्यासाठी यूज केलं जातं ते आपण त्यावरून लवकरात लवकर कॅच करू शकतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर स्पेशली एक अपडेट आहे DMRच्या MSW करणारे जे काही विद्यार्थी आहेत MSW पोस्टचे, तर त्यांच्यासाठी आता जे आहे आपल्याकडे टेक्निकलमध्ये आतापर्यंत फक्त MCQ क्वेश्चन बँक होता 1000 प्रश्नांचा टॉपिक वाईज। आता मित्रांनो आपले तांत्रिकी नोट्स देखील उपलब्ध झालेले आहेत। आता तांत्रिकी नोट्स देखील आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत। MSW जे काही आपलं समाज वैद्यकीय अधीक्षकचं पद आहे या पदासाठी, तर जे कोणी प्रिपेअर करत आहेत त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सरळला मेसेज करून त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही MSW साठीचं व त्यासोबतच इतर पदांसाठी जे असणारं स्टडी मटेरियल आहे तुम्ही घेऊ शकता। 100% मित्रांनो ते ट्रस्टेड आहे, त्या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण एक्झाम क्रॅकिंग स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाणार असेल। ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये किंवा ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे त्यांनी कोणतेही बुक्स न रेफर करता, कोणतेही महागडे कोचिंग न रेफर करता आपल्या स्टडी मटेरियलचा मित्रांनो तुम्ही वापर करा। 100% ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता। तर पुढे डिटेलमध्ये माहिती दिली आहे, पण अशी होती ही अपडेट। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू, जो की आपला क्वेश्चन नंबर 3 असा आहे, ऑपरेटिंग सिस्टम ही युजर इंटरफेस पुरवते, कम्प्युटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालवते, तर हे चूक आहे की बरोबर ते आपल्याला सांगायचं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की बरोबर आहे। तर तुम्हाला चूक बरोबर यावर देखील प्रश्न येतात बरं का, हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 4 असा आहे, डॅश ही युजर इंटरफेस पुरवते, कम्प्युटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालवते, तर काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की ऑपरेटिंग सिस्टम्स ही जी आहे जे की चालवते। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 आपला असा आहे, कम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टमचे डॅश कारणे असतात, ठीक आहे, डॅश करणे म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, त्याला जे आहे बूटिंग असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 6 आपला असा आहे, भारतात माहिती अधिकार अधिनियम 2005 कधीपासून लागू झाला, तर लागू कधीपासून झाला असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की 12 ऑक्टोबर 2005 जो की सालापासून माहिती अधिकार अधिनियम ज्याला आपण RTI ॲक्ट 2005 असं म्हणतो, जो की लागू झाला। ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 हे याचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की 7वा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्ताच्या नियुक्तीसाठी गठीत केलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, जे की राष्ट्रपती यांचा हा समावेश यामध्ये थोडक्यात नसतो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुकची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं संपूर्ण काय A to Z क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतलं नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून त्यांच्याशी चॅट करून तुम्ही संपूर्ण काही PDF फॉर्मॅटमध्ये A to Z स्टडी मटेरियल घेऊ शकता. सर्व काही ते सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि ते तुम्हाला प्रिंट देखील काढण्यासाठी सुटेबल आहे. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच संपूर्ण काही तुमच्या व्हॉट्सअपवर मागून त्याचा योग्य ते वापर करून स्टडीला सुरुवात करा. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 8 असा आहे, माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की स्वीडन या देशामध्ये जे आहे थोडक्यात अस्तित्वात आला. त्यानंतर 9वा प्रश्न, जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्य या संबंधात असेल तर विनंतीचा अर्ज मिळवल्यापासून किती वेळेत ती माहिती देणे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की 48 तासामध्ये देणं बंधनकारक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त पदाचा कालावधी किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की 5 वर्ष एवढा जो आहे थोडक्यामध्ये याचा कालावधी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये अपिलाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की कलम 19 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19 नुसार जनमाहिती अधिकाराच्या निर्णयामुळे व्याधित झालेली कोणतीही व्यक्ती प्रथम अपिली अधिकाऱ्याकडे किती दिवसामध्ये अपील करू शकतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की 30 दिवसामध्ये करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीत मिळणाऱ्या माहितीचा जो काही कालावधी आहे तो किती दिवसाचा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की 30 दिवसांचा असतो. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 14वा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2E नुसार सक्षम प्राधिकारी या जे काही व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की राज्याचे मुख्यमंत्री यांचा समावेश होत नाही. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार सार्वजनिक प्राधिकरणाने अधिनियमित झाल्यापासून किती दिवसात केंद्रीय किंवा राज्य माहिती अधिकारी नियुक्त करायचे असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की 100 दिवसामध्ये करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा उद्देश काय आहे?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नागरिकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीने सेवा देणे हा जो आहे याचा एकमेव उद्देश आहे. त्यांचा 17वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे जे काही प्रमुख आहेत ते कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मुख्य सचिव हे जे आहे थोडक्यामध्ये याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा 18वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियमाधिनियम अंतर्गत किती दिवसाच्या आत सेवा देणं बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की विहित कालमर्यादामध्ये जेवढी कालमर्यादा आहे त्या नियमानुसार. त्यानंतर 19वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क जे काही अधिनियमाचं उल्लंघन झाल्यास कितीपर्यंत दंड द्यावा लागतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की दंड नाही असं याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की पारदर्शकता, कार्यक्षमता आणि मर्यादा कालमर्यादा यावर आधारित ही आहे. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे टॉप 20 क्वेश्चन होते, जे की आपण तीनही टॉपिकवर पाहिलेले आहेत. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना संपूर्ण काही TCS पॅटर्न आधारित DMRचा अभ्यासक्रम हवा असेल सॉफ्ट कॉपी माध्यमात आणि व्हॉट्सअपवर मिळवून घेण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जी आहे ती आपण अवेलेबल करून दिलेली आहे. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.